नमस्कार. कसे आहात? स्वस्थ? नेहमीप्रमाणे मस्त असालच. वर्षा ऋतू आहे, सगळीकडे सृष्टी सुंदर आहे आणि अशा या सुंदर ऋतूमध्ये आज आपला एपिसोड खास आहे, विशेष आहे. याच्यामध्ये जशी सृष्टीमध्ये सगळी नवनिर्मिती होती आहे, तर माणसाच्याही आयुष्यामध्ये निर्मितीचे जे क्षण असतात आणि ती जी निर्मिती असते त्या विषयाबद्दल आज माझी एक छानशी मैत्रीण आलेली आहे, शर्वरी मिशाळ. त्या स्वतः MD आयुर्वेद आहेत आणि त्या त्यांची ओळख आणखीन देतीलच तुम्हाला. पण आजचा जो एपिसोड आहे ना, तो आपण विशेष करून गर्भसंस्कारावर घेणार आहोत आणि आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया किंवा त्या आपल्याला गर्भसंस्काराची आत्ता का गरज आहे आणि आपल्याकडे आयुर्वेदामध्ये आणि शास्त्रांमध्ये काय अभ्यास झालेला आहे त्याचा आणि त्याचा कसा आपल्याला आता कसा त्याचा उपयोग करून घेता येईल आपल्याला, तर याविषयी त्या आपल्याला आज माहिती देतील. तर मी शर्वरीला विनंती करते की तिने तिची स्वतःची ओळखही करून द्यावी आणि गर्भसंस्काराबद्दल आपल्याला अधिकाधिक शास्त्रसंमत, संपूर्ण आणि साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशी आणि आमच्या होणाऱ्या मातापित्यांना अतिशय उपयुक्त अशी ती माहिती देईल अशी मी तिला विनंती करते. धन्यवाद विनयताई. मला इथे तुम्ही आपल्या गर्भसंस्काराविषयी सांगण्याची संधी दिलीत आणि तुमच्या भरघोस प्रतिसाद जो तुमच्या चॅनलला मिळतो आहे त्या सर्व प्रेक्षकांसमोर हा विषय खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर गर्भसंस्कार या विषयावर मी 2009 पासून काम करते आहे. माझं MD संहितेमध्ये झालेलं आहे आणि सर्टिफिकेशन मी गर्भसंस्कारमध्ये केलं आहे. गुजरात जामनगर येथे एक गर्भोपनिषद फाउंडेशन हा खूप मोठा रिसर्च प्रोजेक्ट सुरू आहे आणि त्या अंतर्गत मी तिथे पण काम केलेलं आहे आणि तोच प्रोजेक्टवर मी इथे पण काम करते आहे. सो या सगळ्या जर्नीमध्ये माझ्या एक लक्षात आलं आहे की गर्भसंस्काराची खरंच किती गरज आहे आपल्याला, कारण सगळ्याच मातापित्यांना एक निरोगी बाळ किंवा छानसं बाळ आपल्या जवळ हवं असतं. पण नेमकं ते निरोगी बाळ खरंच आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करता येईल किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे थोडंसं माहिती असणं थोडं कमी आहे. मग त्याच्याविषयी मला ही जागरूकता पण निर्माण करायची आहे आणि गर्भसंस्काराविषयी खरंच कधीपासून सुरू करावा, त्याचा वेळ कालावधी किती लागतो, त्यामध्ये नेमकं आपण करतो काय, याविषयीची पण थोडीशी माहिती सांगण्याचा आज मी प्रयत्न करेल. तर गर्भसंस्कार खरंच कधीपासून सुरू करायचा आणि आयुर्वेद काय म्हणतं, तर आपण नेहमीच ऐकतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग हे बीज शुद्ध नसेल तर आपलं बाळ निरोगी कसं असेल, म्हणून आयुर्वेद म्हणतो की पहिले बीजशुद्धीला आपण महत्त्व दिलं पाहिजे. जर आपल्याला निरोगी बाळाची अपेक्षा आहे किंवा आपल्याला छानसं निरोगी बाळ, स्वस्थ बाळ हवं आहे, तर आधी आपण मातापित्यांना तसं तयार करणं, त्यांच्यावर बीजशुद्धीचे संस्कार करणं हे गरजेचं आहे. म्हणून गर्भसंस्कार खरंच कधीपासून सुरू करावा, तर प्रेग्नन्सीच्या आधी. त्याला एक आम्ही प्री कन्सेप्शन हा पिरियड असं कन्सिडर करतो. यामध्ये आपण पंचकर्म या चिकित्सेद्वारे डिटॉक्स करतो, त्यांचा आहार बदलतो, त्यांचा विहार बदलतो, मातापित्यांना एक जबाबदारीची जाणीव करून देतो की खरंच प्रेग्नन्सी ही किती अपेक्षा असलेली फेज आहे आपल्या जीवनातली आणि त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न केले पाहिजे हा टार्गेटेड प्लॅन आपण यांना आपण देत असतो. तर पंचकर्म, त्यांचं डाएट, त्यांचं लाईफस्टाईल, त्यांचा विहार, त्यांचं वाचन, अगदी इथून शारीरिक आणि मानसिकरित्या त्यांना आईबाबा होण्यासाठी आपण तयार करतो. त्याला आपण प्री कन्सेप्शन म्हणतो. आणि कन्सेप्शन म्हणजे कधी गर्भाधान करावं, म्हणजे प्रेग्नन्सी कधी राहावी, यासाठी सुद्धा आपण यामध्ये मार्गदर्शन करत असतो. आपण एक छोटीशी गोष्ट जर म्हणजे उदाहरण बघूया ना, आपण कोणती पण लहान वस्तू घेणं किंवा घर वगैरे खरेदी करतो, तर कधी खरेदी करायची हे सुद्धा आपण अगदी मुहूर्तापासून ठरवतो. त्याच्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टींचा सामग्री संचय करतो. मग आपण प्रेग्नन्सीच्या वेळेला जो आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या पूर्ण घरामध्येच इतका मोठा बदल घडवणार आहे, तेव्हा का असा विचार करत नाही. सो प्री कन्सेप्शन पिरियड हा त्याच्यासाठी मेनली सांगितलं आहे की
की आईवडिलांनी मानसिकरित्या पण तयार व्हावं, कधी कन्सीव्ह व्हावं हे त्या दोघांना पण त्याचं पूर्णपणे त्यांची तयारी असावी, यासाठी हा पिरियड कन्सिडर होणं आणि त्याच्यासाठी महत्त्व त्यांना जाणून घेणं, याच्यासाठी ह्याला आपण महत्त्व देत असतो. प्रेग्नन्सी एकदा ठरल्यानंतर बाळाची डेव्हलपमेंट होत असते. मग आता बाळाची डेव्हलपमेंट आपल्याला सोनोग्राफीद्वारे पण कळते, पण आयुर्वेदातसुद्धा दर महिन्याला बाळ कसं तयार होतं आहे, त्याच्यामध्ये कोणते बदल घडत आहे हे अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. मग त्यानुसार हा आयुर्वेदाचा जो कन्सेप्ट आहे गर्भविज्ञान, हा आपण इथे मासानुमासिक वृद्धी या हिशोबाने इथे राबवत असतो. तर दर महिन्यामध्ये जी वाढ होते त्याच्यानुसार आईने कोणता आहार घेतला पाहिजे, त्याच्यानुसार आईने तिची लाईफस्टाईल असली पाहिजे, तिचं वागणं कसं असलं पाहिजे, सद्वृत्त पालन कसं करावं, या सगळ्या 9 महिन्याच्या जर्नीमध्ये हा टार्गेटेड प्लॅन त्यांना देण्यात येतो. एक जस्ट मी तुम्हाला उदाहरणास्वरूप थोडं समजवण्याचा प्रयत्न करते की आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे षष्ठे बुद्धी, म्हणजे अवयव हे तयार होतातच आहेत, बाळाचे अवयव डेव्हलपमेंट आतमध्ये सुरूच आहे, पण षष्ठे बुद्धी म्हणजे 6व्या महिन्यामध्ये स्पेसिफिक काय तयार होतं तर बुद्धी. म्हणजे जर माझ्या बाळाची IQ चांगली असावी ही जर माझी अपेक्षा आहे, तर मग मला प्रयत्न कधी करायला हवेत 6व्या महिन्यात. मग त्याच्यानुसार मी काय खाल्लं पाहिजे, त्या वृद्धीला अजून चांगलं एन्हान्स करण्यासाठी काय घेतलं पाहिजे, हा पूर्ण टार्गेटेड प्लॅन आपण त्या 6व्या महिन्यात देतो. मग त्याच्यानुसार तिने वाचलं काय पाहिजे, तिने ॲक्टिव्हिटीज कोणत्या करायला हव्या, तिचे मंत्र कोणते असले पाहिजे, हा सगळा अगदी म्हणजे मी अगदी सोप्या शब्दात सांगेल की सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कोणत्या विचाराने तो महिना फुलावावा हे सगळं आपण या प्रेग्नन्सी केअरमध्ये सांगत असतो. तर हा पूर्ण 9 महिन्याचा जो जर्नी आहे, एकतर तिने एन्जॉय करावा, कारण गर्भिणी ही आजारी नाही आहे, ती नॅचरल गोष्ट आहे आणि त्या निसर्गाच्याच दृष्टीने तिने छान ते फुलवायला हवं असा यामागचा विचार आहे. मग तिच्या आहारातनंच जर आपण असे घटक देत गेलो तर बाळामध्ये डेफिशियन्सी असणं किंवा त्याचा विकास योग्य न होणं हे फार म्हणजे अगदी 0% याचे चान्सेस आहेत. मग याच्यासाठी आपल्याला हा प्लॅन खूप मदत करतो आणि या सगळ्या 9 महिन्याच्या जर्नीमध्ये आपण संस्कारांना पण तेवढंच महत्त्व देतो, जे आयुर्वेदात पण रेकमेंड केलेले आहे. आपल्याला माहीत असेल की आपल्याच्यामध्ये 16 संस्कार जन्मापासून मृत्यूपर्यंत सांगितले आहेत. मग त्यातले गर्भाधान, पुंसवन, सीमंतनयन हे संस्कार बाळावर गर्भावस्थेमध्ये करायला सांगितलेले आहेत. मग ते सुद्धा संस्कार याच्यामध्ये आपण करतो आणि हा पूर्ण 9 महिन्याचा जर्नी तिला छान असा फुलवणारा, तिला एन्जॉय करता यावा अशा दृष्टीने या गोष्टी आपण तयार करत असतो. आणि हा प्लॅन दोघांसाठी पण असतो, ना केवळ फक्त आई करेल नाही, पण बाळ होणं ही आई वडिलांची दोघांची पण जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्लॅन दोघांसाठी पण आपण देत असतो. या काळामध्ये आपण त्यांना योगा प्राणायाम पण शिकवतो, कोणते व्यायाम आपण त्यांना करायला पाहिजे, कोणत्या महिन्यात करायला हवेत, याचं मार्गदर्शनसुद्धा आपण या प्लॅनमध्ये देत असतो. आणि त्यानंतर 9 महिन्याच्या जर्नीमध्ये त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, त्यांचा संस्कार, या सगळ्या गोष्टी, ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपण या 9 महिन्याच्या काळात देत असतो. जन्मानंतरसुद्धा डिलिव्हरीनंतरसुद्धा अनेक त्रास होत असतात आणि किंवा आपल्याला बऱ्याचशा शंका पण असतात. मग पोस्टनेटल केअर ही तिसरी फेज आहे की ज्यामध्ये आपण सुतिकेचा म्हणजे बाळंतिणीचा आहार कसा असावा, बाळाची काळजी कशी घेण्यात यावी, स्वर्णप्राशनचं महत्त्व काय, ते कधी द्यावं, कसं द्यावं, यामध्ये सुद्धा आपण पोस्टनेटल डाएट किंवा पोस्टनेटल केअर या अंतर्गत या पूर्ण गर्भसंस्काराला आपण फॉलो करत असतो. सो ही जी सगळी जर्नी आहे म्हणजे प्री कन्सेप्शनपासून तर पोस्टनेटल, हा पूर्ण एक SOP बेस्ड प्रोजेक्ट मी 2009पासून सुरू केला आहे. आणि माझ्या लक्षात आलं की ओव्हर द पिरियड जेव्हा हे सगळे फॉलो केलेले जेव्हा कपल्स असतात आणि त्यांचे बाळ आता जेव्हा 7-8 वर्षांचे झाले आहेत, तर तेच मला येऊन सांगतात की हो, शाळेमध्ये माझं बाळ खरंच वेगळं आहे. किंवा एक पालकांनी मला सांगितलं की बाकीच्यांचे पॅरेंट्स म्हणतात की या मुलीसोबत खेळ किंवा याच्यासोबत तू वेळ घालव, म्हणजेच की आपलं बाळ काहीतरी वेगळं आहे हे खरंच त्यांच्या लक्षात येतं. हेल्थवाईज तर आपण याच्यावर काम करतच असतो, पण संस्कार जे आपण म्हणतो आहे ते सुद्धा आपण याच्यातनं देत असतो. हे बरेचशा पॅरेंट्सचं मला फीडबॅक असतो.
सो मला वाटतं की जेवढा मी याचा समाजापर्यंत ही कन्सेप्ट पोचवेल तेवढा आपण एक सक्षम नागरिक आणि चांगला सिटिझन तयार करण्यासाठी खरंच याची किती गरज आहे हे तर आता आपल्याला माहीतच आहे. म्हणून माझा पुरेपूर प्रयत्न आहे की या पूर्ण कन्सेप्टला आपण अगदी प्रत्येकापर्यंत पोचवावं. शिरवळमध्ये जे ग्रीन हिल नॅचरोपॅथी सेंटर आहे विनयाताई ते कधीपासून छान पद्धतीने सुरू केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण हा सगळा कन्सेप्ट सुरू केलेला आहे. गर्भसंस्काराचं 2 दिवसाचं रहिवासी शिबिर गर्भिणींसाठी आपण सुरू केलं आहे. यामध्ये आपण 2 दिवसात त्यांना शिकवणार आहोत की काय तुमचं डाएट असला पाहिजे, ॲक्टिव्हिटीज कोणत्या असल्या पाहिजे, तिथे संस्कारसुद्धा आपण करवणार आहोत आणि तिथे राहण्याची आणि सात्विक भोजनाची सुद्धा सोय आहे. तर मला वाटतं इतकं छान निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा गर्भिणी 2 दिवस आपल्याकडे शिकायला येईल तर तिला खूप काही गर्भसंस्काराबद्दल तर मिळणारच आहे, पण जी आपण म्हणतो ना की मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या ती तयार होईल हे मात्र नक्की घडणार आहे याची मला खात्री आहे. हे जे 2 दिवसाचं शिबिर आपण तिथे करणार आहोत यामध्ये आमचा पूर्ण प्रयत्न असेल की जो कन्सेप्ट आहे आयुर्वेदाचा तो तिथे आपण त्याच पद्धतीने लागू पाडावा. त्यामुळे आयुर्वेद दिनचर्या म्हणजे काय, ती राबवल्याने आपल्याला कसं स्वास्थ्यरक्षण होतं हे सुद्धा आम्ही तिथे सुरू केलं आहे. शिवाय जे प्री कन्सेप्शनमध्ये जे इच्छुक असणारे दाम्पती आहे त्यांनासुद्धा पंचकर्माची सोयसुद्धा आपण तिथे केलेली आहे की तिथे येऊन राहून तुम्ही व्यवस्थित पंचकर्मसुद्धा करू शकता. ज्या गर्भिणी आहेत त्यांच्यासाठी आपण दर महिन्याला ज्या रेकमेंडेड ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं मी आधी सांगितलं की 6व्या महिन्यामध्ये बुद्धी बनते, मग त्याच्यानुसार कोणते गेम्स खेळले पाहिजे, त्याच्यानुसार तुमच्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या असल्या पाहिजे, तुमचा योगा प्राणायाम कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकवणार आहोत की एक पूर्ण रेजिमेंट तुम्ही कसं फॉलो करू शकता घरच्या घरी, हा पूर्ण देण्याचा तिथे प्रयत्न असेल. शिवाय जे प्रेग्नन्सीमध्ये आपण संस्कार म्हणतो आहे, पुंसवन असो, सीमंतनयन असो, यासाठी एक वेदाभ्यासी मंडळ पुण्याच्या इथे काम करतं. त्यांचे ऑथेंटिक पुरोहित आपण तिथे बोलवणार आहोत आणि त्यांच्याद्वारे हे सगळे संस्कार, त्यांचं महत्त्व, त्यांचं शास्त्रीय कारण हे सगळं आपण या दृष्टीने एक्सप्लेन करूनच या सगळ्या गोष्टी करणार आहोत. म्हणजे प्रत्येक शब्दाला काय कारण आहे किंवा हे का करायचं, आपण म्हणतो ना की प्रत्येकाचं जेव्हा आपल्याला सायन्स कळतं तेव्हा आपण ते छान मनापासून फॉलो करतो. तर या पूर्ण प्लॅनचा मेन उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन आम्ही द्यायला तिथे देणार आहोत आणि या ॲक्टिव्हिटीज कशा करायच्या, किती वेळ करायच्या, त्याचे फायदे काय होणार आहेत हे सुद्धा आपण सांगणार आहोत. शिवाय सूक्ष्म व्यायामासाठी स्पेशली जे पारंपरिक आपले व्यायाम पद्धती आहेत ते सुद्धा आपण तिथे सुरू केलेले आहेत. जसं उखळ आणि मुसळवरचे आहेत किंवा जातं फिरवणं, ह्या जे आपले पारंपरिक व्यायाम पद्धती होत्या त्या थोड्याशा आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये करू नाही शकत आणि त्याचे फायदे होतात हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला करण्यासाठी कुठे जागा नाही आहे. मग अशा सगळे सूक्ष्म व्यायामाचे सुद्धा आपण तिथे सोयी तयार केलेले आहे की तुम्हाला छान पण वाटेल, काहीतरी ऑथेंटिक आपण करतो आहे हे सुद्धा लक्षात येईल आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण पुन्हा कसं करू शकतो ह्याचासुद्धा तुम्हाला अनुभव येईल आणि त्याचे फायदे तर अर्थात आहेतच. तर हा सगळा एक शास्त्रयुक्त प्लॅन आपण शिरवळला सुरू केलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की नक्की याचा लाभ घ्यावा आणि सर्व गर्भिणींनी महिन्यातनं एक 4थ्या शनिवार रविवार तिथे येऊन या रहिवासी शिबिराचा फायदा जरूर घ्या. तिथे छान कॉटेजेस आणि सात्विक जेवणाची सोय असल्यामुळे एक वीकेंड म्हणून तुम्ही तिथे आनंद घेऊ शकता आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा छान शिकू शकता याचा मी सगळ्यांना नक्कीच विश्वास देऊ शकते. थँक्यू. वा, शर्वरीनी आपल्याला खूपच छान माहिती दिली. तिचा अभ्यासही चांगला आहे, तिचा रिसर्च प्रोजेक्टही तिने बरीच वर्ष केलेला आहे, त्यामुळे तिच्या या ज्ञानाचा, तिच्या या अनुभवाचा आपल्याला चांगला फायदा होईल असं मला वाटतं. आपल्याला कल्पना आहे की ग्रीन हिलचं विजन, मिशन आणि पॅशन माझं, तर जे विजन आहे की भारतातील नागरिक, येणारी पुढची पिढी ही अत्यंत सक्षम, बुद्धिमान, संपन्न, सुरक्षित आणि मस्त व्हावी, हे आपलं विजन आहे. आणि याच्यासाठी गर्भावस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे.
कारण जवळजवळ 9 महिन्याच्या गर्भावस्थेमध्ये तुमचं पुढचं 90 वर्षाच्या आयुष्याचं सॉफ्टवेअर तयार होतं असं म्हणा ना. त्यामुळे गर्भावस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती अशीच नाही वाया घालवायची आपल्याला. आणि आपल्याला आपल्या देशासाठी अत्यंत सुबुद्ध, सक्षम आणि संपन्न असा नागरिक द्यायचा आहे. आणि म्हणून होणाऱ्या मातापित्यांनी किंवा लग्न झालेल्या नवीन दंपतींनी प्रत्येक महिन्याचा 4था शनिवार मनामध्ये कोरूनच ठेवा की आपल्याला ग्रीन हिलला जायचं आहे. हे ग्रीन हिल पुणे-सातारा रस्त्यावर आहे. पुण्यापासून 40 किलोमीटरवर आहे. निसर्गरम्य अशी सुंदरशी ती टेकडी आहे आणि तिने सांगितलंच आहे बाकीची माहिती. तिथे सुंदर ॲक्टिव्हिटीज होतील आणि फक्त तुम्हाला जर काही करायचं असेल तर फक्त आपल्या कॅलेंडरमध्ये 4था शनिवार रविवार आपण आपल्या सुनांना, मुलींना एक गिफ्ट म्हणून सुद्धा की बाई माझ्यातर्फे तुम्हाला दोघांना ही आनंदाची बातमी दिल्याबद्दल आपण जे काहीतरी गिफ्ट देतो ना, तसं आपण आईनी किंवा सासूनी किंवा नंदेनी किंवा भाऊजाईनी ही तुम्ही एवढी सुंदर बातमी आमच्या कुटुंबासाठी दिली आहेत त्याबद्दल तुम्हाला आमच्यातर्फे ही गिफ्ट म्हणून तुम्ही या शनिवार रविवारी या वीकेंडला तुम्ही ग्रीन हिलला जाऊन या. तर याचे सगळेच फायदे होतील. शास्त्र आणि संस्कृती कशी एकत्र जाते आणि शास्त्राला संस्कृतीची जोड असेल तर संस्कारांनी धर्माधिष्ठित अशी व्यक्ती घडत जाते आणि आत्ता आपल्या काळाची गरज तीच आहे. त्यामुळे आपल्याला आता पहा या काळामध्ये आपल्याला पैसा मिळवणं अवघड नाही आहे. लोकांच्याकडे पैसाही आलेला आहे. कारण आपण तर तुम्हाला माहिती आहे की आपला भारत हा नंबर 1 पॉप्युलस कंट्री आहे. त्यामुळे कुठलाही उद्योग काढा तुम्हाला पैसा मिळणारच आहे. आत्ता पैसा मिळवणं सहज झालेलं आहे. आत्ता सुखसोयी सुविधा मिळवणं हेही सोपं आणि सहज झालेलं आहे. फक्त जर आता आपल्याला कमी जर कशाची असेल तर आपल्याकडे कमी आहे संस्कारांची आणि म्हणून ती कमी भरून काढण्यासाठी गर्भापासूनच आपण याची तयारी करूया. आणि बाकी तर मग आपण आर्यवर्तन शिबिर घेतच असतो ज्यांनी संस्कारित व्यक्ती घडत जातात. त्याच्यानंतर आपण आरोग्य शिबिर घेत असतो ज्याच्यामध्ये तुमचे काही आजार असतील तर. आणि विशेष करून सांगण्यासारखं असं आहे की आईवडील होण्यापूर्वी आपलं जर बीज चांगलं हवं असेल, बीज सात्विक हवं असेल, बीज शुद्ध हवं असेल तर आपल्याला मातापिता होण्याची इच्छा करण्यापासूनच आपली शरीरशुद्धी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं आपण या शर्वरीच्या ज्ञानाचा सगळेजण लाभ घेऊया आणि महिन्याचा 4था शनिवार रविवार आपण जरूर त्याच्यासाठी ठेवूया. दर महिन्यात प्रत्येक गर्भिणीला जमलं तर शक्यतो आम्ही तर स्वागत करू की गर्भिणी म्हणजे पती पत्नी दोघं आले तर त्याच्यासारखं उत्तम काहीच नाही. त्याच्यामुळे ती दोघांची आहे आणि त्याच्याबरोबर तुमचं शरीर शुद्धीकरण तिथे होतच राहतं. पुरुषांनाही तिथे काय काम असं नाही आहे. पुरुषांच्याही हेल्थची तिथे काळजी घेतली जाते त्याच वेळेला. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत. पुन्हा एकदा खूप या यूट्यूब चॅनलला तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देता. खूप लोकांचे मला फोन येतात. खूप लोक माझं रोजच यूट्यूब चॅनल ऐकतात. काही बायका म्हणतात की मी ऐकत असते पण माझ्यापेक्षा माझा नवराच जास्त ऐकतो आणि मग त्यांचं ते मला फोनही करतात. त्याच्यामुळे तुमच्या खूप भरघोस प्रतिसादाबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. धन्यवाद. स्वस्थ राहा, मस्त राहा.